हालेलुया, प्रभू उठला आहे. हालेलुया. या हो गीत प्रभूचे गाओ. या हो गीत प्रभूचे गाओ. उठला प्रभूजी मरण जिंकुनी. उठला प्रभूजी मरण जिंकुनी. कात्मा हर्ष भरा हो गीत प्रभूचे गाओ. या हो गीत प्रभूचे गाओ. होय, प्रभूचे गीत गाण्याचे हे दिवस. उठला प्रभूची मरण जिंकुनी, हे सत्य ह्या दिवसामध्ये आपण साजरं करत आहोत. सोमवारी आपण ऐकलं 2 स्त्रियांना प्रभूचं झालेलं दर्शन. काल आपण ऐकलं मरिया मागदलियाला झालेलं प्रभूचं दर्शन. आणि आज आपण ऐकणार आहोत अम्माऊसच्या वाटेवरील 2 प्रेषितांना झालेलं दर्शन. हा संपूर्ण प्रवास आहे तो एक आध्यात्मिक स्वरूपाचा प्रवास आहे. काय नक्की घडत आहे की 2 शिष्य जेरुसलेमेहून दूर असलेल्या अम्माऊसच्या दिशेने वाटचाल करत होते. जेरुसलेमेपासून ते दूर जात होते. संध्याकाळ झालेली होती. त्यांचे चेहरे खाली पडलेले होते. काय नक्की सांगायचं आहे? जीवनामध्ये ज्या गोष्टींवरती विश्वास ठेवला तीच गोष्ट गमावल्यानंतर माणसाची जी अवस्था होते त्या अवस्थेचं ते प्रतीक आहे. आणि अशा पार्श्वभूमीवरती येशू त्यांच्याबरोबर एक वाटसरू म्हणून अवतरतो आणि त्यांच्याबरोबर प्रवास करू लागतो. आत्ता हा आध्यात्मिक स्वरूपाचा दुसरा प्रवास सुरू झाला. येशूने सहज त्यांना विचारलं, तुम्ही कोणत्या गोष्टीविषयी बोलता आहात? आणि मग जणू काही तो साधा वाटसरू आहे अशा प्रकारचं उत्तर त्यांच्या मुखातून घरंगळलं. ते उत्तर भौतिक जागतिक स्वरूपाचं होतं. येशूने त्याला आता आध्यात्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला. आणि जुन्या करारातील मोशे, नियमशास्त्र, संदेष्टांचे ग्रंथ, स्तोत्र संहिता ह्या सगळ्या पुस्तकांचं स्पष्टीकरण केलं. ते स्पष्टीकरण केलं जात असताना ह्या शिष्यांच्या अंतःकरणामध्ये आतल्या आत उकळी येत होती असं आपल्याला नंतर सांगण्यात आलेलं आहे. आणि मग आता वाट सरत आहे, संपत आहे. ज्या ठिकाणी ते जायचे त्या ठिकाणी ते पोहोचत आहे. त्यांनी सहज प्रभूला विनंती केली की आमच्याबरोबर राहा. आणि प्रभू त्यांच्याबरोबर भोजनासाठी आतमध्ये गेला. तिथे बसल्यानंतर जेव्हा त्याने भाकर मोडली तेव्हा त्यांचे डोळे उघडले असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. तोच तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. काय नक्की हा प्रवास आहे? ह्या प्रवासाचे एकूण 3 महत्त्वाचे टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये म्लान मुख झालेले, चेहरे खाली पडलेले असे 2 शिष्य आणि त्यांना भेटलेला येशू, त्या येशूने केलेलं प्रभू शब्दाचं स्पष्टीकरण, हा पहिला टप्पा. त्या प्रभू शब्दाच्या स्पष्टीकरणामुळे त्यांच्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी फुटत होती. कुठेतरी तो शब्द दुधारी तरवारीसारखा हृदयाला भेदून जात होता. तरी देखील एकंदरीत पार्श्वभूमी त्यांना ठाऊक असल्यामुळे अजून त्यांचा विश्वास बसत नव्हता की आपल्यासोबत जो चालत आहे तो खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि आज ह्या गोष्टीला 3 दिवस झाले असं ते सांगत आहेत. अशा पार्श्वभूमीवरती ज्या घरात ते जाणार होते तेथे ते पोहोचतात आणि त्यांना ते त्याला विनंती करतात, आमच्या बरोबर राहा. हा दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे की प्रभूचा शब्द ऐकल्यानंतर त्याच्या सहवासाची माणसाला ओढ लागायला लागते. ही ओढ निर्माण झाली म्हणजे समजायचं प्रभू शब्दाने आपल्या जीवनाला स्पर्श केलेला आहे. आणि मग तिसऱ्या टप्प्यामध्ये ते भोजनास बसतात. ज्या पद्धतीने येशूने भाकर मोडली त्यावरून त्यांनी ताबडतोब त्याला ओळखलं की हा प्रभू आहे. त्यांचे डोळे उघडले असं सांगण्यात आलेलं आहे. प्रभू शब्द हृदयाला स्पर्श करत असतो.
परंतु प्रभूचा देह संपूर्ण जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलून टाकत असतो. ज्या क्षणाला त्यांनी ओळखलं त्याच क्षणाला तो अंतर्धान पावला असं सांगण्यात आलेलं आहे. का अंतर्धान पावला? त्यांनी फक्त त्या शरीराच्या आकारापर्यंत मर्यादित राहू नये, शारीरिक प्रभूकडे पाहू नये, तर आध्यात्मिक प्रभूकडे आपली नजर लागावी. म्हणून आपण सतत सावध राहिलं पाहिजे. त्याने मोडलेली ती भाकर तिथेच राहिली असेल. ती भाकर त्या दोघांनी सेवन केली असेल. त्यातून मिळणारी शक्ती घेऊन ते जेरुसलेमला परत गेले आणि वाटेत घडलेल्या घटना सर्व प्रेषितांना त्यांनी सांगितल्या. हा संपूर्ण प्रवास आपल्याला चिंतन करायला लावतो. प्रभू शब्दाचं महत्त्व, प्रभूच्या सहवासाची ओढ, प्रभूचं भोजन स्वीकारून त्याची सुवार्ता पसरविण्यासाठी त्याच्याकडे शक्ती मागूया. आणि ती सुवार्ता आहे हालेलुया, प्रभू उठला आहे, हालेलुया.